छत्रपती शिवाजी महाराज की। आवाज कमी येतोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुती संकल्प मेळाव्याच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आदरणीय मधुकरराव पिचड साहेब, खऱ्या अर्थाने ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे ते आपले ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते आदरणीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून लाखोंच्या हातांना काम देणारे माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलंय ते माननीय आमदार किरणजी लामटे, माजी आमदार माननीय वैभवजी पिचड साहेब, माननीय भाऊ चौधरी साहेब, मंचावरील महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आणि खऱ्या अर्थाने ज्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात, सन्माननीय खासदार आणि तुमच्या आशीर्वादाने परत एकदा खासदार होणारे माननीय सदाशिव लोखंडे साहेब, मी आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे, होऊ शकते की पाठीमागच्या काळामध्ये काही दोन गोष्टी कमी अधिक झाल्या असतील, परंतु त्या गोष्टींकडे थोडस बाजूला करून येणाऱ्या काळामध्ये परत एकदा ज्यांनी आपल्या देशाचं नाव, भारताचं नाव जगाच्या पाठीवर मोठं केलंय, प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं भारताचं नाव ज्यांनी मोठं केलंय ते आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा आपल्याला पंतप्रधानपदी आरूढ करायचं आहे। आणि ते पंतप्रधान होत असताना शिर्डीचाही खासदार महायुतीचा त्या ठिकाणी असला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत। ही विनंती करण्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आजची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। मी आपल्याला विनंती करेन, ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी गोरगरिबांच्या पासून, शेतकरी बांधवांच्या पासून, आदिवासी बांधव असेल, समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी अतिशय चांगल्या योजना त्या ठिकाणी आणल्या, त्याच पद्धतीवर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा पवार साहेब असतील, आपल्या महायुतीच्या सरकारने सुद्धा अनेक चांगल्या योजना महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या ठिकाणी संपन्न केलेल्या आहेत। आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्या या भागाच्या विकासासाठी माननीय सदाशिव लोखंडे साहेबांच्या धनुष्यबाणाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत, ही विनंती करण्याच्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। मला वाटतं की विखे पाटील साहेब खऱ्या अर्थाने या भागामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये आणखी येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना आश्वस्त करतो, जे काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या पूर्व वाहिनी करणं आणि दुष्काळी भागाला जास्तीत जास्त पाणी कसं आपल्याला उपलब्ध करून देता येईल, त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्याची अंमलबजावणी होईल, हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देतो। मला माहिती आहे की
खऱ्या मला वाटतं की 11-12 वाजेचा वेळ आपण सभेला दिलेला होता आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता त्या ठिकाणी येत आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि घराघरापर्यंत धनुष्यबाणाला आपण आशीर्वाद द्यावेत. धनुष्यबाणाच्या समोरचं बटन आपण दाबावं अशी विनंती प्रत्येक घराघरापर्यंत आपण करावी एवढीच विनंती करतो. आपलं सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.